आज आपण एक्झरसाइज 1.1 मधला जो क्वेश्चन नंबर 4 अँड 5 आहे तो पाहणार आहोत. तर आता याचं आहे क्वेश्चन नंबर 4 आहे. याला सॉल्व करण्यासाठी यापूर्वीचे कंपाऊंड स्टेटमेंटचे ट्रूथ टेबल्स आपण पाहिलेले आहेत. ते ट्रूथ टेबल्स तुम्हाला माहिती पाहिजे. आता मी जरी सांगितलं की ट्रूथ टेबल्स तुम्हाला माहिती पाहिजे, पण यापूर्वीही मी सांगितलं होतं की हे ट्रूथ टेबल्स तुम्हाला लर्न करण्याची गरज नाही आहे. ते ट्रूथ टेबल लक्षात ठेवण्यासाठी ज्या टेक्निक सांगितलेल्या आहेत त्या टेक्निकप्रमाणे जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही. आणि ते जर माहिती असेल तरच हा क्वेश्चन जो आहे तो सॉल्व करता येतो. आणि ज्यांना हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे त्यांनी त्यापूर्वी आधी जे सांगितलेले व्हिडिओज आहे मध्ये जे ट्रूथ टेबल सांगितलेले आहे ते एकदा बघून घ्या आणि त्याच्यानंतरच हा जो क्वेश्चन नंबर 4 आहे या क्वेश्चन नंबर 4ला सॉल्व करायला सुरुवात करायची. तर भाऊ आपण क्वेश्चन नंबर 4 1.1 मधला जो क्वेश्चन नंबर 4 आहे या क्वेश्चन नंबर 4मध्ये काय सांगितलं आहे बघा. If the statements P and Q are true and R S are false, then determine truth values of the following. ते खाली काही स्टेटमेंट पॅटर्न्स तुम्हाला दिलेले असतील आणि त्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करायचे आहेत. पण त्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये P असेल, Q असेल, R असेल किंवा S असेल. आणि मग ह्या P, Q, R, Sच्या ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्या त्यांनी सांगितल्या P अँड Q आर ट्रू आणि R, S जे आहेत ते फॉल्स स्टेटमेंट्स आहेत. आपल्याला P नंबर 1 सांगितलं आहे P डिस्जंक्शन Q कंजंक्शन R याचे ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करायचे आहेत. तर ज्या स्टेटमेंट याला म्हणतात स्टेटमेंट पॅटर्न, ज्यामध्ये ॲटॉमिक स्टेटमेंट P, Q, R, S येतात आणि जे कनेक्टिव्हचे सिम्बॉल येतात, कंपाऊंड स्टेटमेंटचे सिम्बॉल येतात त्यांना म्हणतात स्टेटमेंट पॅटर्न. आणि या स्टेटमेंट पॅटर्नची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करायची आहे. ते ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करणं खूप सिम्पल आहे, खूप सोपी आहे. आपल्याला त्यांनी काय सांगितलं आहे P आणि Q हे दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत. R, S हे फॉल्स आहे. जर P, Qच्या जागेवर तुम्ही T आणि R, Sच्या जागेवर F लिहू शकता. हे स्टेटमेंट पॅटर्न दिलेले आहेत. अशा 3 लाईन लिहायच्या. या तिन्ही लाईन्सला म्हणतात या तिन्ही लाईन्सला म्हटलं जातं लॉजिकली इक्विव्हॅलंट. काय म्हणतात त्याला? लॉजिकली इक्विव्हॅलंट. P डिस्जंक्शन Q कंजंक्शन R इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू. आता यामध्ये जिथे P असेल, Q असेल तिथे T आणि Rच्या जागेवर F लिहायचे. तर इथे येणार आहेत Pच्या जागेवर T डिस्जंक्शन ब्रॅकेट पुन्हा T कंजंक्शन Rच्या जागेवर येणार F. आता जे टेबल्स मी सांगितले होते ते तुम्हाला माहिती पाहिजे. सर्वात आधी तुम्हाला ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे. हे T डिस्जंक्शन ॲज इट इज. आता T कंजंक्शन F हा ब्रॅकेट सॉल्व करण्यासाठी T आणि Fच्या मध्ये कंजंक्शन आलेलं आहे. आणि कंजंक्शनच्या वेळेस मी काय सांगितलं होतं, कंजंक्शनच्या ट्रूथ टेबलच्या वेळेस मी सांगितलं होतं T इज इक्वल टू 1 F इज इक्वल टू 0 मल्टिप्लिकेशन्स करायची. आणि मल्टिप्लिकेशन जर 0 येत असेल तर ट्रूथ व्हॅल्यू काय घ्यायची F, आणि जर 1 येत असेल तर ट्रूथ व्हॅल्यू घ्यायची T. आता इथे T कंजंक्शन F आहे. Tचा अर्थ होतो 1, कंजंक्शन असेल तर मल्टिप्लिकेशन, Fच्या जागेवर 0, 1 इंटू 0 इज इक्वल टू 0. 0 येत असेल तर ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार आहे. तर T कंजंक्शन Fची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती आहे F इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू. पुढे आता हा T आणि F दोघांच्या मध्ये डिस्जंक्शन आहे. डिस्जंक्शन आलं असेल तर जॉईंट केलेलं नळ सांगितलं होतं मी तुम्हाला. आणि नळातून पाणी येत असेल तर ट्रूथ व्हॅल्यू T घ्यायची आणि जर पाणी येत नसेल तर ट्रूथ व्हॅल्यू F घ्यायची. बघा लेफ्टकडचं T म्हणजे नळ सुरू आहे आणि राईटकडचं F म्हणजे नळ बंद आहे. दोनपैकी एक नळ सुरू आहे, एक बंद आहे. आणि जॉईंट केलेले नळ सांगितले होते त्या नळातून पाणी येणार आहे. दोनपैकी एक नळ सुरू आहे, पाणी येणार आहे, म्हणून ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती राहणार आहे T. तर त्यांनी जे स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला दिलं होतं त्या स्टेटमेंट पॅटर्न P डिस्जंक्शन Q कंजंक्शन R ची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती आहे T. अशा टाईपच्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करण्यासाठी जे टेबल्स मी सांगितले होते ट्रूथ टेबल्स, त्या टेक्निक जे सांगितलेले आहेत त्या जर तुम्ही व्यवस्थित केला तर कुठल्याही टाईपचं जे स्टेटमेंट पॅटर्न आहे त्या स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती तुम्ही फाइंड करू शकता. याच्यानंतर आपण सेकंड नंबर घेणार आहोत. या सेकंड नंबरचं स्टेटमेंट पॅटर्न आणि या स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती फाइंड करायची आहे इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू. ब्रॅकेटमध्ये P इम्प्लिकेशन Q, Pची ट्रूथ व्हॅल्यू T इम्प्लिकेशन Qची ट्रूथ व्हॅल्यू T ब्रॅकेट कंप्लीट. डिस्जंक्शन Rची ट्रूथ व्हॅल्यू F इम्प्लिकेशन Sची ट्रूथ व्हॅल्यू F. P आणि Q हे ट्रू स्टेटमेंट्स दिलेले आहेत. R, S जे आहेत ते फॉल्स दिलेले आहेत. यामध्ये ट्रूथ व्हॅल्यूज दिल्या. आता पहिले आपण हा ब्रॅकेट सॉल्व करणार. हा ब्रॅकेट सॉल्व करताना T च्या मध्ये इम्प्लिकेशन आलेलं आहे.
जर तुम्ही केलेला अभ्यास आणि तुमचा रिझल्ट किंवा त्या व्यक्तीला दिलेले पैसे आणि त्या व्यक्तीने केलेलं काम ही जी टेक्निक सांगितली होती इम्प्लिकेशनच्या वेळेस ती लक्षात ठेवायची. तुम्ही त्या व्यक्तीला पैसे दिले, त्या व्यक्तीने काम केलं, चांगलं झालं, ट्रूथ व्हॅल्यू राहणार टी. म्हणजे टी इम्प्लिकेशन टी टी. नंतर आहे डिस्जंक्शन. पुन्हा एफच्या मध्ये इम्प्लिकेशन आलेलं आहे, त्याला सॉल्व्ह करा. तुम्ही त्या व्यक्तीला पैसे दिले नाही आणि त्या व्यक्तीने कामही केलं नाही, ते चांगलं झालं आहे, पैसे वाया गेले नाहीत, तर एफ इम्प्लिकेशन एफची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती राहणार टी. पहिला ब्रॅकेट टी इम्प्लिकेशन टी टी आणि एफ इम्प्लिकेशन एफ सुद्धा टीच. दोघांच्या मध्ये डिस्जंक्शन आहे. इज लॉजिकली इक्वॅलंट टू. आता इथे डिस्जंक्शन आलं आहे. डिस्जंक्शन म्हणजे जॉईंट केलेलं नळ. लेफ्ट साईडचा नळ सुरू आहे, राईट साईडचा नळ सुरू आहे, दोन्हीकडचे नळ सुरू आहेत, नळातून पाणी येणार आहे आणि जर नळातून पाणी येत असेल तर ट्रूथ व्हॅल्यू घ्यायची टी. आताच आहे स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला दिलं होतं पी इम्प्लिकेशन क्यू डिस्जंक्शन आर इम्प्लिकेशन एस, याची ट्रूथ व्हॅल्यू आहे टी. नंबर 3 and 4. नंबर 3 आहे क्यू कंजंक्शन आर डिस्जंक्शन ऑफ निगेशन ऑफ पी कंजंक्शन एस इज लॉजिकली इक्वॅलंट टू. इन ब्रॅकेट क्यूची ट्रूथ व्हॅल्यू दिलेली आहे टी, कंजंक्शन आरची ट्रूथ व्हॅल्यू आहे एफ, डिस्जंक्शन ब्रॅकेट निगेशन पीची ट्रूथ व्हॅल्यू टी, कंजंक्शन एसची ट्रूथ व्हॅल्यू आहे एफ. लॉजिकली इक्वॅलंट टू टी कंजंक्शन एफ. टी आणि एफ यांच्यामध्ये कंजंक्शन आहे, मल्टिप्लिकेशन करायची. मल्टिप्लिकेशन टी आणि एफ. टी इज इक्वल टू 1, एफ इज इक्वल टू 0. मल्टिप्लिकेशन 0 येणार. जे टी कंजंक्शन एफची ट्रूथ व्हॅल्यू राहणार एफ. पुढे डिस्जंक्शन ब्रॅकेटमध्ये टीचं निगेशन आहे, निगेशन ऑफ टी एफ कंजंक्शन एफ इज लॉजिकली इक्वॅलंट टू हे एफ डिस्जंक्शन एफ कंजंक्शन एफची ट्रूथ व्हॅल्यू एफ. कारण एफ इज इक्वल टू 0, एफ इज इक्वल टू 0. 0नी 0ला मल्टिप्लाय करा, आन्सर 0च येणार. कंजंक्शन आहे म्हणून मल्टिप्लिकेशन केली आणि इज लॉजिकली इक्वॅलंट टू एफ आणि एफच्या मध्ये डिस्जंक्शन आहे. डिस्जंक्शन म्हणजे जॉईंट केलेले नळ. दोन्ही नळ बंद आहेत, नळातून पाणी येणार नाही. पाणी येणार नाही म्हणजे त्याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती राहणार आहे एफ. त्याचे दिलेलं स्टेटमेंट आहे, या स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू राहणार एफ. नेक्स्ट नंबर 4 लॉजिकली इक्वॅलंट टू. पहिला ब्रॅकेट टी इम्प्लिकेशन क्यू, याला लिहिलं टी इम्प्लिकेशन टी, कंजंक्शन निगेशन ऑफ आर म्हणजेच निगेशन ऑफ एफ. लॉजिकली इक्वॅलंट टू टी इम्प्लिकेशन टी. तुम्ही पैसे दिले, त्या व्यक्तीने काम केलं, इम्प्लिकेशन आहे, तर ट्रूथ व्हॅल्यू राहणार टी. कंजंक्शन एफचं निगेशन जर घेतलं तर एफचं निगेशन येणार आहे टी. लॉजिकली इक्वॅलंट टू टी इज इक्वल टू 1, टी इज इक्वल टू 1. 1नी 1ला मल्टिप्लाय करा, मल्टिप्लिकेशन 1 येईल, ट्रूथ व्हॅल्यू राहणार टी. का मल्टिप्लिकेशनची टेक्निक सांगितली? कारण या दोघांच्या मध्ये कनेक्टिव्स काय आलेला आहे? कंजंक्शन. कंजंक्शनच्या वेळेस टी इज इक्वल टू 1 घ्यायचे, एफ इज इक्वल टू 0 आणि मल्टिप्लिकेशन करायची. तर इथे नंबर 4चं जे स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू आहे टी. नेक्स्ट पार्ट 5 आणि 6 नंबरचं जे स्टेटमेंट पॅटर्न्स आहे त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज. आणि या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे? पी आणि क्यू हे ट्रू आहेत म्हणजेच त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे आणि आर एसची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती कॅपिटल एफ आहे. तर जिथे पी क्यू असतील तिथे टी लिहायचे आणि जिथे आर एस आले असतील त्याच्या जागेवर एफ लिहायचे. नंबर 5 हा पहिला ब्रॅकेट निगेशन आरच्या जागेवर येणार आहेत एफ, डबल इम्प्लिकेशन पीच्या जागेवर येणार टी, इम्प्लिकेशन निगेशन ऑफ क्यू, क्यूच्या जागेवर आले टी. लॉजिकली इक्वॅलंट टू. तर सर्वात पहिले निगेशन ज्यांचं आलं असेल ते निगेशन काढून घ्या. निगेशन ऑफ एफ ची व्हॅल्यू राहणार टी, डबल इम्प्लिकेशन टी ब्रॅकेट कंप्लीट, इम्प्लिकेशन निगेशन ऑफ टी राहणार आहे एफ. लॉजिकली इक्वॅलंट टू. बघा टी टीच्या मध्ये डबल इम्प्लिकेशन आहे तर तराजू लक्षात ठेवायचं, दोन्ही साईड बॅलन्स आहे. दोन्ही साईड बॅलन्स असतील तर ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार? टी आणि इम्प्लिकेशन एफ. आता टी आणि एफ यांचं मध्ये इम्प्लिकेशन आहे. इम्प्लिकेशनच्या वेळेस तुम्ही दिलेले पैसे आणि त्या व्यक्तीने केलेलं काम, तुम्ही त्या व्यक्तीला पैसे दिले, त्या व्यक्ती पडून गेली, त्यांनी काम केलेलं नाही, वाईट झालं आहे, त्यामुळे ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती राहणार आहे एफ. तर इथे जे दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न आहे त्या स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू झाली एफ. किंवा आता नंबर 6 काढेल. नंबर 6 ब्रॅकेटमध्ये निगेशन ऑफ पी मीन्स निगेशन ऑफ टी, कंजंक्शन पुन्हा ब्रॅकेट निगेशन ऑफ क्यू मीन्स निगेशन ऑफ टी, कंजंक्शन एफ ब्रॅकेट कंप्लीट, डिस्जंक्शन पुन्हा ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट क्यू म्हणजेच टी, कंजंक्शन एफ ब्रॅकेट कंप्लीट, डिस्जंक्शन पीची ट्रूथ व्हॅल्यू टी, कंजंक्शन आरची ट्रूथ व्हॅल्यू एफ. सुरुवातीला फक्त यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपण लिहिलं. आता ज्यांचं निगेशन आलं असेल ते निगेशन लिहा आणि जे स्मॉल ब्रॅकेट आहेत, ओपन ब्रॅकेट आहेत त्यांना पहिले सॉल्व करायचे. लॉजिकली इक्वॅलंट टू इन ब्रॅकेट निगेशन ऑफ टी, निगेशन ऑफ टी राहणार एफ, कंजंक्शन पुन्हा ब्रॅकेट निगेशन ऑफ टी येणार एफ, कंजंक्शन एफ ब्रॅकेट कंप्लीट,
डिस्जंक्शन. आता हा ब्रॅकेट सॉल्व करायचा. टी कंजंक्शन एफ, दोघांच्या मध्ये कंजंक्शन आलं आहे, मल्टिप्लिकेशन करा. टी इज इक्वल टू 1, एफ इज इक्वल टू 0, मल्टिप्लिकेशन 0 येणार, ट्रूथ व्हॅल्यू एफ. त्या ब्रॅकेटची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती एफ आली. पुन्हा हे डिस्जंक्शन. आणि आता टी कंजंक्शन एफ, या टी कंजंक्शन एफची जी व्हॅल्यू आहे ती सुद्धा एफच राहणार आहे. लॉजिकली इक्विव्हॅलंट टू हे एफ कंजंक्शन. आता एफ कंजंक्शन एफ, 0 0ला मल्टिप्लाय करा, आन्सर 0च येणार, म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू एफ. ब्रॅकेट कंप्लीट. डिस्जंक्शन. आणि आता दोन्ही डिस्जंक्शन आलेलं आहे दोघांच्या मध्ये, तर दोन्हीकडचे नळ जे आहेत ते बंद आहेत, दोन्ही नळ बंद आहेत, लेफ्ट आणि राईटचे दोन्ही नळ बंद आहेत, त्यामुळे नळातून पाणी येणार नाही. त्या पूर्ण ब्रॅकेटची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती राहणार एफ. लॉजिकली इक्विव्हॅलंट टू, दोघांच्या मध्ये कंजंक्शन आलं आहे, 0 0ला मल्टिप्लाय करा, 0 येणार, म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू झाली एफ. या ब्रॅकेटची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे. पुन्हा येणार डिस्जंक्शन आणि इथे आले एफ. एफ आणि एफच्या मध्ये डिस्जंक्शन आहे, जॉईंट केलेले नळ, दोन्ही नळ बंद आहे, ट्रूथ व्हॅल्यूज एफ राहणार आहे, नळातून पाणी येणार नाही. तिथे जे 6 नंबरचं स्टेटमेंट पॅटर्न दिलेलं आहे, त्या स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती एफ. आणि आता शेवटचं 7 नंबरचं जे स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण फाइंड करणार आहोत. हा जो क्वेश्चन नंबर 4 आहे, या क्वेश्चन नंबर 4 मधलं 7 नंबरचं स्टेटमेंट पॅटर्न जे आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायचे आणि 8 नंबर जे आहे ते तुम्हाला होमवर्क करायचे. आता आपण 7 नंबरची मी करून देतोय आणि 8 नंबर जे आहेत त्या 8 नंबरच्या स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला फाइंड करायची. लक्षात आता लॉजिकली इक्विव्हॅलंट टू, ब्रॅकेटमध्ये पुन्हा ब्रॅकेट, निगेशन, पीची ट्रूथ व्हॅल्यू टी, कंजंक्शन क्यूची ट्रूथ व्हॅल्यू टी, ब्रॅकेट कंप्लीट, कंजंक्शन, निगेशन ऑफ आरची ट्रूथ व्हॅल्यू एफ, डिस्जंक्शन, पुन्हा ब्रॅकेट, ब्रॅकेटमध्ये पुन्हा ब्रॅकेट, क्यूची ट्रूथ व्हॅल्यू टी, इम्प्लिकेशन, पीची ट्रूथ व्हॅल्यू टी, ब्रॅकेट कंप्लीट, इम्प्लिकेशन, ब्रॅकेट, निगेशन ऑफ एसची ट्रूथ व्हॅल्यू एफ, डिस्जंक्शन, आरची ट्रूथ व्हॅल्यू एफ, ब्रॅकेट कंप्लीट. आता यांना सॉल्व करायचं. त्या ब्रॅकेटमध्ये पहिले टीचं निगेशन आलेलं आहे, त्यामुळे ते निगेशन पहिले सॉल्व करायचं. ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट, निगेशन ऑफ टीच्या जागेवर येणार एफ, कंजंक्शन टी, ब्रॅकेट कंप्लीट, कंजंक्शन, निगेशन ऑफ एफ राहणार टी, ब्रॅकेट कंप्लीट, डिस्जंक्शन, इन ब्रॅकेट. आता टी इम्प्लिकेशन आलं, तुम्ही दिलेले पैसे आणि त्या व्यक्तीने केलेलं काम. टी म्हणजे तुम्ही पैसे दिले आणि टीचा अर्थ आहे की त्या व्यक्तीने काम केलं, चांगलं झालं आहे, तर टी इम्प्लिकेशन, टीची ट्रूथ व्हॅल्यू राहणार टी. इम्प्लिकेशन, या ब्रॅकेटमध्ये एफचं निगेशन आलं आहे, तर पहिले आपण टी लिहिणार आणि डिस्जंक्शन एफ, ब्रॅकेट कंप्लीट. लॉजिकली इक्विव्हॅलंट टू, आता एफ कंजंक्शन टी, कंजंक्शन आलेलं आहे, कंजंक्शन म्हणजे मल्टिप्लिकेशन करायची. एफ इज इक्वल टू 0, टी इज इक्वल टू 1, 0 ने 1ला मल्टिप्लाय करा, 0 येणार, ट्रूथ व्हॅल्यू एफ, कंजंक्शन टीची ट्रूथ व्हॅल्यू एफ, कंजंक्शन टी, ब्रॅकेट कंप्लीट, डिस्जंक्शन, इथे आले टी इम्प्लिकेशन, टी आणि एफच्या मध्ये डिस्जंक्शन आहे. डिस्जंक्शन म्हणजे जॉईंट केलेले नळ लक्षात ठेवायचे, एक नळ सुरू आहे आणि एक बंद आहे, तरी सुद्धा नळातून पाणी येणार, ट्रूथ व्हॅल्यू राहणार टी. लॉजिकली इक्विव्हॅलंट टू, एफ आणि टी यांच्यामध्ये कंजंक्शन आलं आहे, मल्टिप्लिकेशन, 0 ने 1ला मल्टिप्लाय करा, 0, तर 0ची ट्रूथ व्हॅल्यू एफ राहील यायची. डिस्जंक्शन, इम्प्लिकेशन आलेलं आहे. आता इम्प्लिकेशन म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला पैसे दिले आणि त्या व्यक्तीने काम केलं, चांगलं झालं, ट्रूथ व्हॅल्यू घ्यायची टी. आता एफ आणि टी यांच्यामध्ये डिस्जंक्शन आहे, त्याचा अर्थ असा होतो की या दोनपैकी एक नळ सुरू आहे, एक नळ बंद आहे, नळातून पाणी येणार, तर ट्रूथ व्हॅल्यू राहणार आहे टी. तर जे आहे टेक्निक मी सांगितलेले आहेत, जे ट्रूथ टेबल सांगितलेले आहेत, ते ट्रूथ टेबल्स जर तुम्हाला माहिती असतील तर अशा टाईपच्या कुठल्याही स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ते तुम्हाला फाइंड करता येतं. ज्यांनी ते व्हिडिओज पाहिले नसतील त्यांनी पहिले ते व्हिडिओ एकदा बघून घ्या. सिम्पल स्टेटमेंट अँड कंपाऊंड स्टेटमेंट्स यांच्या डेफिनेशन्स आणि त्यांचे ट्रूथ टेबल्स मी सांगितलेले आहेत, त्यांचा टेक्निक सांगितलेले आहे. आणि आता याच्यानंतर घेऊ क्वेश्चन नंबर 5, एक्झरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 5, ज्यामध्ये तुम्हाला निगेशन्स लिहायचे आहेत. काही ॲटॉमिक स्टेटमेंट्स दिलेले आहेत आणि या ॲटॉमिक स्टेटमेंट्सवरून तुम्हाला त्यांचे निगेशन्स सांगायचे आहेत. खूप सिम्पल आहेत निगेशन्स लिहिणं. पाहू आता आपण एक्झरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो पाहणार आहोत आणि त्यामध्ये सांगितलं आहे राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. आता जे स्टेटमेंट्स तुम्हाला दिलेले आहेत ते सर्वच्या सर्व सिम्पल स्टेटमेंट आहेत किंवा त्याला आपण ॲटॉमिक स्टेटमेंट्स असं म्हणतो आहे. या क्वेश्चनमध्ये जे स्टेटमेंट आहेत ते सर्व सिम्पल आहेत, त्यामुळे यांचं निगेशन्स लिहिणं खूप सोपी आहे. यासाठी तुम्हाला डेफिनेशन माहिती पाहिजे निगेशनची. काय सांगितले होते? अ स्टेटमेंट विच इज ऑब्टेन बाय इन्सर्टिंग द नॉट ॲट द ॲप्रोप्रिएट प्लेस. योग्य ठिकाणी नॉट जर इन्सर्ट केलं तर तुम्ही त्याचं स्टेटमेंट लिहू शकता, किंवा
निगेशन लिहायचं असेल तर त्या स्टेटमेंटच्या सुरुवातीला एक फ्रेज आहे, ती फ्रेज लिहिली तरी चालेल. इट इज फॉल्स दॅट किंवा इट इज नॉट ट्रू दॅट ही फ्रेज जर सुरुवातीला लिहिली तर तुम्हाला गिवन स्टेटमेंटचं काय मिळणार आहे, निगेशन्स. आता पहिल्या नंबरच्या स्टेटमेंट, मी इथे सर्वांचे निगेशन्स लिहित नाही, ओरली मी सर्वांचे निगेशन्स तुम्हाला सांगतोय. नॉट इन्सर्ट करताना ऑक्झिलरी वर्ब काय आहे ते पाहायचं आणि तिथे नॉट इन्सर्ट करायचं. आणि जर त्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब नसेल तर मग अशा वेळेस डू, डेट किंवा डज नॉट हे लिहून नॉट लिहायचं आहे. आता पहिला स्टेटमेंट बघा, तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. सिम्पल स्टेटमेंट आहे आणि तुम्हाला याचं निगेशन लिहायचं आहे. त्याचं निगेशन लिहिताना काय करायचं, ऑक्झिलरी वर्ब जिथे असेल ना तिथे नॉट इन्सर्ट करा. म्हणजे याला जर मी पीने डिनोट केलं तर आपल्याला निगेशन ऑफ पी पाहिजे आणि निगेशन ऑफ पी काय राहणार, तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. झालं याचं निगेशन. सेकंड नंबर, 3 इज नॉट अ रूट ऑफ द इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 18 इज इक्वल टू 0. आता मी सांगितलं होतं की नॉट इन्सर्ट करा आणि इथे तर ऑलरेडी नॉट इन्सर्ट केलेलं आहे. मग याचं निगेशन लिहिताना परत तुम्ही नॉट इन्सर्ट करायचं नाही, तर जे नॉट आहे ते काढून टाका म्हणजे निगेशन तयार होईल. 3 इज नॉट अ रूट ऑफ द इक्वेशन, तर इथे जे नॉट आहे ते काढून टाका आणि याचं निगेशन असं येणार, याला जर पीने डिनोट केलं आहे तर निगेशन ऑफ पी इज 3 इज अ रूट ऑफ द इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 18 इज इक्वल टू 0. बऱ्याच जणांचं निगेशन लिहिताना काय लिहितात माहिती आहे का, त्यांना सांगितलेलं असतं की निगेशन लिहिताना नॉट इन्सर्ट करा. मग हे निगेशन कसं लिहितात, 3 इज नॉट नॉट, म्हणजे नॉट 2 वेळा लिहितात. 3 इज नॉट अ रूट ऑफ द इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 18 इज इक्वल टू 0. काही जण तर नॉटचा स्क्वेअर पण लिहून टाकतात, तर असं करण्याची काही गरज नाही. जेव्हा तुम्हाला निगेशन लिहायचं असेल आणि ऑलरेडी त्या स्टेटमेंटमध्ये आधी नॉट दिलं असेल तर नॉट काढून टाका, तुम्हाला निगेशन भेटेल. किंवा हे सर्व सोडून द्यायचं आणि जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्या सुरुवातीला फक्त एक फ्रेज लिहायची आणि ती फ्रेज राहणार आहे इट इज फॉल्स दॅट किंवा इट इज नॉट ट्रू दॅट. म्हणजे आता जर मी हे नॉट काढलं नसतं आणि याचं निगेशन मला लिहायचं आहे तर मी हे निगेशन असं लिहिणार, इट इज फॉल्स दॅट 3 इज नॉट अ रूट ऑफ द इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 18 इज इक्वल टू 0. किंवा it is not true that 3 is not a root of the equation x square plus 3x minus 18 is equal to 0. ये होता नेक्स्ट, रूट 2 इज अ रॅशनल नंबर. त्याचं निगेशन लिहिताना आपण असं लिहिणार, रूट 2 इज नॉट अ रॅशनल नंबर. झालं निगेशन. किंवा हेच निगेशन तुम्ही असंही लिहू शकता, रूट 2 इज, जर नॉटच इन्सर्ट करायचं नसेल त्याचं निगेशन तुम्ही लिहू शकता, रूट 2 इज इरॅशनल नंबर, इज ॲन इरॅशनल नंबर. कोणता नंबर आहे, इरॅशनल नंबर आहे. किंवा याच्या सुरुवातीला तुम्ही फ्रेज लिहू शकता, इट इज फॉल्स दॅट रूट 2 इज अ रॅशनल नंबर. पण जर नॉट इन्सर्ट करता येत असेल तर नॉट इन्सर्टच करायचं. नंबर 4, पॉलिगॉन ABCD ई, पॉलिगॉन ABCDE इज अ पेंटॅगॉन. त्याचा आन्सर राहणार आहे पॉलिगॉन ABCDE इज नॉट अ पेंटॅगॉन. त्यानंतर आहे नंबर 5, 7 + 3 इज ग्रेटर दॅन, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 5. त्याचं निगेशन जर तुम्हाला लिहायचं असेल, याला जर मी पीने डिनोट केलं तर निगेशन ऑफ पी असं राहणार, 7 + 3 ही ग्रेटर दॅनची साईन आहे, हे 5 आहे, यांच्यामध्ये अशी एक उभी लाईन काढायची, म्हणजे नॉट ग्रेटर दॅन 5 असा याचा अर्थ होतो. तिथे नॉट इन्सर्ट नाही करायचं. 7 + 3 इज नॉट ग्रेटर दॅन 5. त्याला वाचताना असं वाचायचं, 7 + 3 इज नॉट ग्रेटर दॅन 5. त्यांनी काय सांगितलं होतं, 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5. याचं आपल्याला निगेशन पाहिजे आणि निगेशन म्हणजे नॉट इन्सर्ट करायचं. पण इथे हे मॅथमॅटिकल इनइक्वॅलिटी आहे आणि यामध्ये नॉट कसं इन्सर्ट करणार, तर जी इनइक्वॅलिटीची साईन आहे तिथे नॉट लिहिताना अशी लाईन ओढायची. हे झालं एक. किंवा ऑरमध्ये तुम्ही याचं निगेशन असं लिहू शकता, 7 + 3 ग्रेटर दॅन आहे तर अशा वेळेस आणि 5 ग्रेटर दॅन आहे तर अशा वेळेस जी साईन आहे ती ग्रेटर दॅनची ठेवूच नका. इथे साईन घ्यायची लेस दॅन ऑर इक्वल टू, फक्त लेस दॅन नाही, लेस दॅन ऑर इक्वल टू. जेव्हा
स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन असेल त्याचं निगेशन काय राहतं, लेस दॅन ऑर इक्वल टू. आणि जर एखादी लेस दॅनची असेल त्याचं निगेशन काय राहणार, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. या साईनचं निगेशन हे आहे आणि या साईनचं निगेशन हे आहे. किंवा यांच्यामध्ये तुम्ही अशा लाईनसुद्धा ओढू शकतात. असे 5 टाईपचे सिंपल स्टेटमेंट्स आपल्याला दिले होते, ॲटॉमिक स्टेटमेंट्स आपल्याला दिले होते आणि या ॲटॉमिक स्टेटमेंटचं निगेशन्स आपल्याला लिहायचं आहे, तर ते आपण लिहिलेलं आहे.